हॅलो नमस्कार ताईनो. आता गौरी गणपती जवळ आलेले, तर आमच्या कोल्हापूरच्या भागात माघारणीला प्रत्येक माघारणीला गौरी गणपतीची भेट दिली जाते, म्हणजे गौरीची भेट म्हणतात. तर मला काल कधी माझा भाचा देऊन गेलेला आहे, तर ती काय आली ती तुम्हाला दाखवते आणि ती का दिली जाते हेही सांगते. हे लाडू गुरण काहीतरी दिलेलं आहे खायला पोरांना, आणि ही म्हैसूर पाकची अशी बर्फी. तुम्ही म्हणाले एवढी बर्फी कशी काय दिलेली आहे, काय दिले ते दाखवते आणि मग बोलूया आपण. दिडक्याचे शेंगा आहेत त्या झाडाच्या दिल्या असतील, त्या बाहेर काढूया आणि भेट एवढी का देतात हे सांगते तुम्हाला. तर कणी आमच्या कोल्हापूरच्या भागात म्हणजे माघारणीला लेकीला माघारीण म्हणतात. तर माघारणीला पूर्ण म्हणजे तिचं वय होई तोपर्यंत तिचा जीव जाई तोपर्यंत कणी अशी भेट दिली जाते गौरीची. ही माहेरातून येते ही भेट. अशी कुठला पण गोड पदार्थ दिला जातो. पहिलं काय करायचे जुनी लोक होती ती आळूच्या वड्या आणि चपाती द्यायची, पण आता सर्रास कणी असं करंजी म्हणा, बालुशा म्हणा, खाजा, हे आता म्हैसूर पाकची बर्फी, लाडू वगैरे असं कुठला पण गोड पदार्थ दिला जातो आणि हा गौरीला दिला जातो, म्हणजे जेणेकरून हे गौरी यायच्या अगोदर ही भेट दिली जाते. आणि ही भेट सगळ्यांना आपल्या आसपास शेजाऱ्यांना वगैरे ही वाटली जाते. एक एक हे असं वाटतात गौरीची भेट म्हणून. तर ही गौरीची भेट का देतात, तर माघारणीला गौरीचं आमंत्रण दिलं जातं की माहेरी यावं यासाठी. आणि हे प्रत्येक म्हणजे बाई म्हातारी होई तोपर्यंत, म्हातारी म्हणण्यापेक्षा कधी तिचा जीव जाई तोपर्यंत ही भेट शेवटपर्यंत दिली जाते. प्रत्येक वर्षी गौरी गणपतीला अशी भेट देतात. तर ताईनं तुमच्याकडे पण अशी माघारणीला भेट दिली जाते काय, सांगा मला नक्की. चला तर हे मी कधी काढून घेते म्हणजे इथं वाटायला बरं.